मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अध्ययन व अध्ययनाच्या व्याख्या. अध्ययन प्रक्रिया कशा पद्धतीने घडत असते याविषयी बघत असताना अध्ययन प्रक्रियेमध्ये एक काही डेफिनेशन्स दिलेले आहे की कुठल्याही व्यक्ती कोणत्याही प्रकारचं जन्मताच शिक्षण घेऊन आलेला नसतो. त्यांना प्रत्येक गोष्ट जी आहे अध्ययन करण्यासाठी सर्वप्रथम या ठिकाणी आल्यानंतर एक एक गोष्टी शिकाव्या लागतात आणि ते शिकावं लागतात आणि शिकत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्यामध्ये जो बदल घडत येतो. आता आपण पाहतो की वर्तनामध्ये बदल होतं, त्यांच्या वाढ विकासात बदल होतं, त्यांच्या चालण्या बोलण्यात बदल होतं, नवीन काहीतरी शिकत जातो. ह्या सगळ्या गोष्टीच्या ज्या प्रक्रिया घडतात त्या प्रत्येक बदलाची जी प्रक्रिया आहे, विकासात्मक बदल ज्याला म्हणू, त्या बदलाला आपण शिक्षण म्हटलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आहे शिक्षणाच्या ज्या व्याख्या आहे किंवा अध्ययनाच्या ज्या व्याख्या आहे त्या व्याख्या ज्या आहे आपण एक एक बघत जाणार आहोत. तसं शब्दकोशामध्ये जे दिलेलं आहे त्यानुसार जर बघितलं, लर्निंग इज अ परमनंट चेंज इन बिहेवियर दॅट इज द रिझल्ट ऑफ पास्ट एक्सपिरियन्स आयदर प्रोसीड्स इन्सिडेंटली ऑर ए थ्रू इन्स्टिट्यूशनल लर्निंग थ्रू टीचिंग. म्हणजे अध्ययनाचा जो अर्थ होतो आहे तो असा सांगता येईल आपल्याला, एक प्रकारचं एखाद्या प्रसंगामुळे अथवा अध्यापनामुळे व्यक्तीच्या वर्तनात होणारा जो कायमस्वरूपी बदल आहे म्हणजेच अध्ययन आहे. ही अध्ययनाची सर्वसामान्य व्याख्या आहे. म्हणजे कुठल्याही पद्धतीचं एक बदल जो होतो तो बदलाला त्यांनी अध्ययन म्हटलं आहे. आता जे नॉर्मन मन म्हणून आहे त्यांनी एक व्याख्या तयार केली आणि ती व्याख्या बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे, लर्निंग इज द प्रोसेस ऑफ बीइंग modified more or a less permanently by what happen in the world around us, by what we do or by what we observe. म्हणजे कुठली गोष्ट जर असेल, एखाद्यामध्ये एखादी गोष्ट आहे, एक अशी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेच्या द्वारात वर्तन कमी अधिक प्रमाणात परंतु कायमस्वरूपी बदलून येतो. आणि हा बदल जो सभोवतालच्या जगातील घटनेमुळे होतो. याच्यात सर्वात महत्त्वाचं आहे की त्या घटना कशा घडतात, त्याच्यामुळे जो बदल झालेला आहे, कायमस्वरूपी बदल झालेला आहे, तो बदल म्हणजेच एक प्रकारचं आपल्यामधील शिक्षण आहे, असं नॉर्मन मन यांनी म्हटलेलं आहे. आता त्याच्यानंतर हिलगार्ड जे आहे त्यांनी एक वेगळ्या प्रकारची व्याख्या तयार केली आणि त्या व्याख्यात म्हटलं, लर्निंग इज द प्रोसेस बाय विच बिहेवियर इज originated or change through the practice or training. म्हणजे आपण काय करतो, एखादी गोष्ट जी आहे, एखादी घटना आहे, ती जे बदलत असेल ती एक प्रोसेस आहे. ते वर्तनातून म्हणजे मनातून आतमधून जे बदलतं, वर्तनात होणारा जो बदल आहे त्या सरावामुळे प्रशिक्षणामुळे जो तात्काळ बदल होतो, त्या बदलाला त्यांनी काय म्हटलं, एक प्रकारचं शिक्षण म्हटलं किंवा एक प्रकारचं अध्ययन म्हटलेलं आहे. आता त्याचबरोबर क्राउड आणि क्रो जे आहे यांच्या मते सुद्धा लर्निंगची एक वेगळ्या प्रकारची व्याख्या होते. लर्निंग इन्व्हॉल्व्स द ॲक्विशन ऑफ हॅबिट्स, नॉलेज, ॲटिट्यूड्स. त्यांनी काय म्हटलं, अध्ययनात काय काय समाविष्ट आहे किंवा अध्ययनाचे व्यक्ती जे आहे काही सवयी बदलतात, ज्ञानात वृद्धी होते, त्याच्यात संपादित केलेले जे आहे ज्ञान आहे किंवा आपली वृत्तीमध्ये बदल आहे. ह्या सर्व बदलाच्या ज्या प्रक्रिया आहेत या प्रक्रियेलाच एक प्रकारचं काय म्हटलेलं आहे, लर्निंग म्हटलेलं आहे. आता विद्यार्थी समजा शाळेत किंवा शाळा बाहेर शिकतो, ह्या दोन्हीमध्ये जे आहे चांगल्या किंवा वाईट सवयी लागतात, वृत्ती बदलते, अशा प्रकारचा जो बदल आहे त्या बदलाला त्यांनी काय म्हटलं, एक प्रकारचं अध्ययन म्हटलं आहे. आता तशाच प्रकारचा जो बदल होत असताना काही गोष्टी फ्रेंडसेन जे आहे यांनी म्हटलेले आहे की जे लर्निंग इन्व्हॉल्व्स द रिकग्नेशन ऑफ डिफरन्शिएशन्स ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल्स परसेप्च्युअल, कॉग्नेटिव्ह, मोटिवेशन, इमोशनल स्ट्रक्चर विच फंक्शन्स ॲज गाईड टू मोर ॲक्युरेट अँड सॅटिस्फाईंग ॲडजस्टमेंट. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे रिकग्नायझेशन्स ऑफ डिफरन्शिएशन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स परसेप्च्युअल, आपण जे म्हणतो ज्ञानात्मक, अवबोधात्मक, प्रेरणात्मक, भावात्मक रचनेमध्ये जो
स्थितीतील अथवा वातावरणातील अनुस्वरूप बदल होतो ना, या बदलालाच जे आहे ते बदल वाचक जे कारक भावक जे आहे अमूर्त पातळीवरील देखील असू शकतात. अशा प्रकारचा जो बदल होतो त्या बदलाला सुद्धा शिक्षण म्हटल्या गेलेलं आहे. काय आहे की अशा प्रकारचं अध्ययनात बदल होतो आहे. आता त्याचबरोबर जे आहे कल्झिमरची व्याख्या आहे. कल्झिमरची व्याख्यामधून त्यांनी काय म्हटलं, लर्निंग इज ए प्रोसेस व्हेअर बाय ए चेंज इन बिहेवियर रिझल्ट्स फ्रॉम of experience, activity, training, observation, and the like change in the same behavior which result from such force as bodily injury, disease, fatigue, or use of drugs is not considered learning. म्हणजे आता कल्झिमरने एक वेगळ्या प्रकारची व्याख्या सांगितली की आपल्या शरीरात पक्वतेमुळे, वायूमुळे काही बदल होतात. उंची वाढणे, वजन वाढणे, काही दुखापतीमुळे आपल्या चांगल्या चालण्यामध्ये बदल होऊ शकतो किंवा थकल्यामुळे होतो, कामाच्या वेगात बदल होते. पण मादक पदार्थाच्या सेवनामुळे व्यक्तीच्या बोलण्यामध्ये, शारीरिक हालचालीमध्ये बदल झालेला दिसून येतो. असे बदल म्हणजे अध्ययन नव्हे. तर अध्ययन म्हणजे अनुभव, कृती, प्रशिक्षण, निरीक्षण यामुळे स्वतःत बदल घडून येण्याची जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेलाच अध्ययन म्हटलेलं आहे. आता ह्या विविध व्याख्या ज्या आहेत त्या विविध पद्धतीनं व्यक्तीमध्ये जो बदल होतो, अध्ययन म्हणजे व्यक्तीने सभोवतालच्या परिस्थिती अनुसरून जाणीवपूर्वक स्वतःच्या वर्तनात घडून आणलेली टिकाऊ स्वरूपाची बदल होण्याची जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेलाच शिक्षण किंवा लर्निंग किंवा अध्ययन असं म्हटलेलं आहे. तर ह्या सगळ्या ज्या अध्ययनाच्या व्याख्या आहे, ह्या व्याख्याचा आपण अर्थ बघितला की किती चांगल्या प्रकारचं त्याच्यात वर्तनात जो बदल होतो किंवा टिकाऊ स्वरूपाचा बदल होतो, सभोवतालच्या परिस्थितीमुळे बदल होतो, या बदलालाच एक प्रकारचा अध्ययन प्रक्रिया असं म्हटलं गेलेलं आहे. तर मित्रांनो, ही एक प्रकारची जे आहे अध्ययन प्रक्रियेतील ज्या डेफिनेशन्स आहे, अध्ययन म्हणजे काय आणि त्याच्या व्याख्या जे आहे त्या डेफिनेशन किंवा व्याख्याचं जे आहे त्याचा अर्थ आपण एकंदरीत बघितलेला आहे. पुढे आपण असंच बघत राहणार आहोत. आपण आपल्यासोबत जोडून राहा. नमस्कार.